श्री स्वामी समर्थ. आपण मालेगाव तालुक्यातील सोयगाव केंद्रात आलेलो आहोत. तर इथे जे सोयगाव केंद्रातील खूप जुने सेवेकरी आहेत, तर ते आज त्यांचा अनुभव सांगणार आहेत आणि ते या मार्गात केव्हापासून आले आहेत ते सांगणार आहेत. सांगा. श्री स्वामी समर्थ महाराज यांना माझ्या श्रीवार मुजरा 2003 साली आपल्या सोयगाव मध्ये इंगे मळ्यातून महाराज आले. अच्छा. हो. तर त्या महाराज इथे खुर्चीवर बसवले तर काहीतरी 8-10 दिवस झाले असतील. अच्छा. आपले रावसाहेब दादा बच्चावे त्यांच्या मिसेस शोभावर मी समोर बसलेली ती 2 म्हातारींमध्ये. मग ती शोभा काय म्हटली, आता चालतीस का तुम्ही केंद्रात? आता केंद्र काय मला काही माहिती नव्हतं, मार्ग माहित नव्हता. पण म्हटलं थांब, माझी 4 वाजेला सर्व तयारी राहायची, झाड झुड आम्ही व्यवस्थित साफसफाई. थांब म्हटलं 2 मिनिटं. घरात गेले घरी मी आणि पाकिट घेतलं, 50 रुपये टाकले पाकिटात. तिच्या बरोबर आली. काय बुवा काय नाही, मला केंद्र काही माहिती नव्हतं. इथे आले तर इथे खुर्चीवर महाराज होते. इथे एकदम इतकं म्हणजे जी शेती होती चालायचं बिगर चप्पलचं बुकाटे भरायचे, खडे वाटे गार रोटायची मातीची. ती आरती झाली, मग ते टाळ्या वाजवायच्या आणि उभे राहिलो. मग आरती झाल्यानंतर काहीतरी 7-8 दिवस आरतीला आली मी त्या बाई बरोबर, शोभा बरोबर. तर रावसाहेब दादांनी विचार केला, मावशी नैवेद्य आणेल बुवा असं. मग म्हणे मावशी आपण बुधवारचा नैवेद्य तुम्ही संध्याकाळचा ना, मी सकाळी शोभा सकाळीच करेल. म्हटलं काय हरकत नाही. मग मी बुधवार आला, काहीतरी काय तारीख होते काय सांगता येणार नाही, की मग बुधवारी संध्याकाळचा नैवेद्य केला. त्यांची मुलगी आहेत आपली, तिचं नाव फक्त आता आम्ही मोनीच म्हणतो, बसला मोना. ती आली, मग म्हणे आजी आरती करायची. म्हटलं हे बघ बाई, त्या आरत्या करायच्या मला काही माहित नाही, आरती तू कर, नैवेद्य मी करून घे. पण इथे आल्यानंतर बघा आता त्यांची बाई, मग आता तुम्हीच करा आरती. मग आरती करायला लागले ना, माझं खर्च व्हायचं. अच्छा. तेव्हापासून माझं केंद्र चालू झालं. अच्छा. आणि तुम्हाला अनुभव आलेला? माझा अनुभव असा होता, तर माझी बहीण वारलेली होती. अच्छा. ते जवळजवळ 1986-87 मध्ये. तर मला असं वाटायचं आत्ताच वारलेली बुवा असं. मग ती टेन्शन घेऊन 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 कुठे जाण्याने महाराजांनी माझ्या डोक्यातून काढलं. अच्छा. बसलो आम्ही असं. तर मग म्हटलं बहीण वारली, मला रडू आलं बुवा असं. मग किती दिवस झाले, मी सांगितलं 2087 मध्ये वारली. तर ते 18 वर्ष झालेली होती. तोपर्यंत मला असं वाटायचं माझ्या बहिणीला आत्ताच वारलेली, 1-2 वर्षाचं बुवा असं. तर महाराज मुळे माझं खरं पहिले ते दुःख दूर झालं. तेव्हापासून मला ते होतं बा पित्त व्हायचे, ते तुम्ही दुपारी आरतीपासून ते पण गेलं माझं. पण मला इतकी काही गोडी लागली, माझी दत्त महाराजांवर लहानपणापासून भावना होती. बरोबर. मी एसटीत बसली, माझे दत्त महाराज काही माहिती नव्हते, पण एसटीत बसली तरी म्हणायची दत्त बाबा मी एकटी नाही, एवढी एसटीवर लोक तुम्हाला व्यवस्थित घेऊन चालायचं. लोकांचा विचार केला, हो, देवाने तुमचा विचार. मग आता गुरु करायचं मी म्हणायचे माझे दत्त महाराज. पण जेव्हा मी इथे केंद्रात आरतीला आली, ते 50 रुपये घेऊन आरती झाल्यानंतर माळी आहे, स्वामी चरित्र आहे, नित्यसेवा आहे. पण ते काही काय मी महाराज कृपेने माझी होती बुद्धी जराच कॅन्सल. म्हटलं आता माळी तर म्हातारे लोक शकता, स्वामी चरित्र काय नंतर बघू, पण नित्यसेवा काय घेऊन मी 25 रुपयाचं नित्यसेवा घेतलं. आणि त्याच्यानंतर मग ते नित्यसेवातल्या आरत्या वगैरे, मग ते स्वामी चरित्र मध्ये तर पूर्ण दत्त महाराज नित्यसेवा. त्याच्यामुळे मला इतकी गोडी लागलेली आहे. आता मी संसार पूर्ण सोडून दिलेला आहे. माझी आता अशा माईला पूर्ण साथ द्यायची मी ठरवलेला आहे. जो माझा आहे इथं उभी, महाराजांनी सांगितलं माझे जो तुम्ही पाय व्यवस्थित राहू द्या, अशा माईला मी पूर्ण साथ देणार. बरोबर. पूर्ण. तर मला खूप काहीतरी मी आभारी आहे महाराजांची. इतके दुःख इतके संकट आले माझ्यावर, पण महाराज मुळे मी आज सिद्धी चांगली. आणि असा स्वभाव कडक होता, त्या दुःखाने मी वेगळी झाली असती. बरोबर. टेन्शन घेऊन. पण महाराज कृपा खाली माझे सेवेकरी खूप चांगले. मला मी आले नाही तर केंद्रात 4 वेळेस त्यांचे फोन येते, निरोप येते, हो. आणि दिले त्यांनी मला भरपूर, त्यांच्या कृपा आशीर्वादाने खूप काहीतरी दिलंय. माझं काही शिक्षण जास्त झालं नाही,
तरी पण तुम्ही एवढे गुरु शास्त्र चरित्र वाचता, खूप खूप छान खूप वाचता आणि तुमचे शब्द पण आम्हाला एकदम व्यवस्थित हो समजतात. खूप आभारी मी. खूप छान. तर काही काय होईल पण आता जे काय आपलं उरलं आयुष्य आता महाराजच्या याच्यानेच आपल्याला ते पूर्ण करायचं. पूर्ण करायचं. ओके, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.